महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात देशमुखाचं एक साधं पण प्रेमाने भरलेलं घर होतं. घर मोठं नव्हतं, पण त्या घरात माणुसकी आणि संस्काराची श्रीमंती होती. या घरात राहत होता आरव देशमुख. साधा स्वभाव, प्रामाणिक मन आणि कष्ट करण्याची तयारी असलेला तरुण. वडिलांनी आयुष्यभर शेती करून कुटुंब सांभाळलं होतं. आरवला लहानपणापासूनच एकच शिकवण मिळाली होती, पैसा कमी असला तरी चालेल, पण माणुसकी कधी कमी होऊन देऊ नकोस. आरवने शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावातच एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. उत्पन्न फार मोठं नव्हतं, पण त्यांच्या मेहनतीमुळे घर हळूहळू सुधारत होतं. आरवच्या आयुष्यात एक दिवस सई पाटील आली. सई गावातीलच एका साध्या कुटुंबातील मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांत हास्य असायचं. ती जास्त बोलणारी नव्हती, पण तिच्या मनात खूप प्रेम आणि समजूत होती. एका लग्न समारंभात आरव आणि सईची पहिली भेट झाली. आरवने पाहिलं की बाकी सगळे लोक मोठमोठ्या गप्पा मारत होत्या, पण सई मात्र एक वृद्ध आजीला जेवण वाढत होती. आरवने हसूनच विचारलं, तुम्ही स्वतः जेवणार नाही का? सगळ्यांची काळजी घेत बसलात? सई हसली आणि म्हणाली, आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आला तर त्यापेक्षा मोठं जेवण दुसरं काय असतं? त्या एका वाक्याने आरवच्या मनात सईबद्दल आदर निर्माण झाला. काही भेटीनंतर दोघांच्या मनात प्रेम निर्माण झालं. पण हे प्रेम फक्त आकर्षण नव्हतं, ते एकमेकांना समजून घेण्याचं नातं होतं. आरवने एक दिवस सईला विचारलं, सई, माझ्याकडे मोठा बंगला नाही, महागड्या गाड्या नाहीत, पण मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन. माझ्याशी लग्न करशील का? सईने काही क्षण शांत राहून आरवकडे पाहिलं. ती म्हणाली, मला श्रीमंती नको आरव, मला असा जोडीदार हवा आहे जो संकटात माझा हात सोडणार नाही. दोघांच्या प्रेमाला कुटुंबाची संमती मिळाली आणि लग्नाचा दिवस ठरला. लग्नाच्या दिवशी देशमुखांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं. ढोल ताशांचा आवाज, नातेवाईकांची गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सई जेव्हा नववधू बनून देशमुखांच्या घरात आली, तेव्हा तिने मनाशी एक निर्णय घेतला होता, हे फक्त माझ्या नवऱ्याचं घर नाही, आता हे माझंही घर आहे. या घरातील प्रत्येक नाते मी मनापासून जपेन. पण तिला माहीतही नव्हतं की नवीन घरात स्वतःची जागा निर्माण करणं इतकं सोपं नसणार होतं. आरवची आई शारदाताई स्वभावाने वाईट नव्हत्या, पण त्या जुन्या विचारांच्या होत्या. त्यांना वाटायचं की घरातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनेच झाली पाहिजे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सई लवकर उठून स्वयंपाकघरात गेली. तिने चहा बनवला आणि शारदाताईंना दिला. शारदाताईंनी चहा घेतला आणि म्हणाल्या, चहा ठीक आहे, पण आमच्या घरात चहा असा बनत नाही. सई थोडी गोंधळली. माफ करा आई, मला माहिती नव्हतं. पुढच्या वेळी तुमच्या पद्धतीनेच बनवेन. शारदाताईंनी काही उत्तर दिलं नाही. हे छोटंसं वाक्य होतं, पण सईच्या मनाला लागलं. तरीही तिने मनात विचार केला, नवीन घर आहे, नवीन माणसं आहेत, वेळ लागेल सगळ्यांना समजायला. दिवस जात होता. सई प्रत्येक गोष्ट मनापासून करत होती. ती सासू सासऱ्यांची काळजी घेत होती, घरातील जबाबदाऱ्या सांभाळत होती, पण कधी कधी तिला नकळत टोमणे ऐकावे लागत. आजकालच्या मुलींना घर सांभाळता येत नाही, आमच्या काळात आम्ही खूप काही सहन केलं आहे, असं ऐकून सईच्या डोळ्यात पाणी यायचं. पण ती आरव समोर कधीच तक्रार करायची नाही, कारण तिला भीती होती की तिच्या एका तक्रारीमुळे आरव आणि त्यांच्या आईमध्ये अंतर निर्माण होऊ नये. आरवला मात्र वाटत होतं की सई नवीन घरात खूप आनंदी आहे. एक रात्री आरवने विचारलं, सई, तू खुश आहेस ना? सईने हसून उत्तर दिलं, हो आरव, मी खुश आहे. पण त्या हसणाऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी न बोललेले अश्रू लपले होते. काही दिवसांनी आरवच्या व्यवसायात मोठं संकट आलं. एक मोठी ऑर्डर रद्द झाली. व्यवसायात नुकसान झालं. घराची आर्थिक परिस्थिती खराब होऊ लागली. आरव
पहिल्यांदाच इतका निराश झाला. तो रात्री उशिरापर्यंत शांत बसून राहायचा. सईने त्याचा हातात घेतला आणि म्हणाली, आरव, पैसा पुन्हा कमवता येतो, पण माणसांचा आत्मविश्वास हरवला तर सगळं हरवतं. मी तुझ्यासोबत आहे. आरवच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच वेळी घरात एक नवीन समस्या निर्माण झाली. आरवच्या बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या पैशांची गरज होती. घरातील सगळ्यांच्या नजरा आरवकडे होत्या आणि आता आरव समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वतःचं कोसळणारं आयुष्य. या संकटात सई काय निर्णय घेणार होती? आरवला साथ देण्यासाठी ती कोणता त्याग करणार होती आणि तिच्या सहनशीलतेची खरी परीक्षा कधी सुरू होणार होती? आरवच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की त्याला स्वतःच्या क्षमतेवर शंका वाटू लागली होती. काही दिवसांपर्यंत त्याचा छोटासा व्यवसाय चांगला चालला होता. घरात आनंद होता. सईच्या येण्याने घरात एक नवीन उत्साह आला होता. पण अचानक आलेल्या आर्थिक संकटाने सगळं चित्र बदलून टाकलं. आरव रोज सकाळी दुकान उघडायचा, पण आता पूर्वीसारखी गर्दी राहिली नव्हती. तो तासनतास शांत बसून हिशोबाच्या वहीकडे पाहत राहायचा. एक दिवस सईने त्याला विचारलं, आरव, तुम्ही इतके शांत का आहात? काही त्रास आहे का? आरवने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही सई, थोडं कामाचं टेन्शन आहे. पण सईला त्याच्या डोळ्यामधलं दुःख दिसत होतं. ती समजून गेली होती की आरव काहीतरी लपवत आहे. त्या रात्री आरव झोपल्यानंतर सईने त्याच्या टेबलावर ठेवलेली कागदपत्र पाहिली. त्यात व्यवसायाचं नुकसान, कर्ज आणि पैशाची चिंता लिहिलेली होती. क्षणभर तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरलं. तिला आठवलं लग्नाच्या वेळी तिने आरवला दिलेला शब्द, सुखात नाही तर दुःखातही मी तुमच्या सोबत राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी सईने आरव समोर एक निर्णय ठेवला. आरव, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं सई? सई शांतपणे म्हणाली, तुम्ही एकटे हे सगळं सहन करत आहात, पण आता आपण दोघं आहोत. तुमचं दुःख माझंही आहे. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. पण सई, मी तुम्हाला लग्नानंतर सुख देऊ शकलो नाही. उलट तुला या समस्यांमध्ये अडकवलं. सईने त्याचा हात धरला. मला तुमच्यासोबत आयुष्य जगायचं आहे आरव, फक्त चांगल्या दिवसामध्ये नाही. हे शब्द ऐकून आरवला पहिल्यांदा वाटलं की तो खरोखर श्रीमंत आहे, कारण त्याच्याकडे पैशापेक्षा मौल्यवान अशी व्यक्ती होती. पण घरातील परिस्थिती अजून कठीण होत होती. आरवची बहीण काव्या हिच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. घरात आनंद असायला हवा होता, पण पैशांची चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शारदाताई चिंतेत म्हणाल्या, आरव, काव्याचं लग्न आहे. तिच्या सासरच्या लोकांच्या काही अपेक्षा आहेत. आपण काय करणार? आरव काहीच बोलला नाही. त्याला माहिती होतं की त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्या रात्री सईने कपाट उघडलं. तिने लग्नात मिळालेले दागिने हातात घेतले. हे दागिने तिच्यासाठी फक्त सोनं नव्हते, ते तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची आठवण होती. काही वेळ ती ते पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण दुसऱ्या क्षणी तिने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सईने आरव समोर दागिने ठेवले. आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. सई, हे काय आहे? सई म्हणाली, हे आपल्या घरासाठी आहे. काव्याचं लग्न आनंदाला व्हायला हवं ना. आरव भावुक झाला. नाही सई, मी तुझे दागिने घेऊ शकत नाही. सई हसली. आरव, हे दागिने माझ्या अंगावर असतील तर फक्त मला सुंदर दिसेल, पण यामुळे घरातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला तर ते माझ्यासाठी जास्त मौल्यवान आहे. हे ऐकून आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं की सई फक्त त्याची पत्नी नाही, ती या घराचा आधार बनली होती. पण सगळ्यांना हे समजलं नाही. घरातील एका व्यक्तीने सईचा हा त्याग पाहिला आणि मनात वेगळाच विचार केला. ही मुलगी खरंच एवढी चांगली आहे का, की यामागे काही वेगळा हेतू आहे? एका छोट्यासा गैरसमज निर्माण झाला आणि तो गैरसमज पुढे मोठ्या वादळाचं कारण बनणार होता.
कारण काही दिवसांनी आरवला अशी एक गोष्ट कळणार होती ज्यामुळे त्याच्या आणि सईच्या नात्याची पुन्हा एकदा परीक्षा होणार होती. सईने केलेला त्याग घराला वाचवेल का, की एका गैरसमजामुळे तिचे प्रेमच यश संशयाच्या सावलीत येईल? काव्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्या आनंदामागे एक मोठं सत्य लपलं होतं. सईने आपल्या दागिन्यांचा त्याग केला होता. देशमुखांच्या घराला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या आईवडिलांच्या गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या. पण प्रत्येकाला तिच्या त्यागाची किंमत समजली नव्हती. शारदाताईंना जेव्हा कळलं की सईने आपले दागिने दिले आहेत, तेव्हा त्या क्षणी शांत राहिल्या. त्याच्या मनात अनेक विचार सुरू झाले. ही मुलगी एवढा मोठा निर्णय आरवला न सांगता कसा घेऊ शकते? त्याच्या सईवर राग नव्हता, पण त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली होती. काव्याच्या लग्नात जे दिवस जवळ आल्या, घरात पाहुण्यांची गर्दी होती. सगळे आनंदात होते. सई मात्र सकाळपासून प्रत्येक कामात धावपळ करत होती. कधी स्वयंपाकघरात, कधी पाहुण्यांची व्यवस्था, तर कधी काव्याच्या लग्नाची तयारी. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण ओठांवर हसू होतं. आरव हे सगळं पाहत होता. त्याला आपल्या पत्नीचा अभिमान वाटत होता. तो मनात म्हणाला, माझ्या कठीण काळात माझ्यासाठी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती मला मिळाली. हे माझं भाग्य आहे. पण अचानक एक घटना घडली. आरवच्या व्यवसायातील जुना मित्र विक्रम घरी आला. विक्रमने आरवला एक गोष्ट सांगितली. आरव, मला काही दिवसांपूर्वी समजलं की तुझ्या घरातील आर्थिक अडचणींसाठी सई जबाबदार आहे. आरव आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. काय बोलतोस विक्रम? विक्रम म्हणाला, तुझ्या लग्नानंतर तुझ्या खर्चात वाढ झाली आणि तिने तुझे काही निर्णय बदलले म्हणून व्यवसायात नुकसान झालं. हे ऐकून आरवच्या मनात गोंधळ निर्माण झाला, कारण त्याला विक्रमवर पूर्ण विश्वास नव्हता. पण मनात एक शंकेचे बीज पेरलं गेलं होतं. त्या रात्री आरव खूप शांत होता. सईने विचारलं, आरव काय झालं? तुम्ही आज खूप वेगळे वाटत आहात. आरवने तिच्याकडे पाहिलं. त्याला प्रश्न विचारायचा होता, पण शब्द बाहेर येत नव्हते. शेवटी तो म्हणाला, सई, माझ्या आयुष्यात आलेली समस्यामध्ये तुझाही काही वाटा आहे का? हे ऐकताच सई काही क्षण स्तब्ध झाली. ज्या व्यक्तींसाठी तिने स्वतःची इच्छा सोडल्या होत्या, त्याच व्यक्तीने आज तिच्यावर संशय घेतला होता. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने आवाज चढवला नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, आरव, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर मी जबरदस्ती करू शकत नाही. पण माझं प्रेम कधीही तुमच्या विरोधात नव्हतं. दुसऱ्या दिवशी सई नेहमीप्रमाणे घरातील काम करत होती, पण आता तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं होतं. शारदाताईंनी हे पाहिलं. त्यांना जाणवलं की सई काहीतरी सहन करत आहे. त्या रात्री त्यांनी आरवला विचारलं, आरव, तू सईशी असं का बोललास? आरव म्हणाला, आई, मला काही गोष्टी समजत नाहीयेत. शारदाताई शांतपणे म्हणाल्या, ज्या मुलीने या घरासाठी स्वतःचे दागिने दिले, ती तुझं नुकसान कसं करेल? हे ऐकून आरवला धक्का बसला. त्याला जाणवलं की त्याने कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. दुसऱ्या दिवशी आरव सईची माफी मागण्यासाठी गेला, पण घरात सई नव्हती. टेबलवर एक पत्र ठेवलेलं होतं. आरवने ते उघडलं. त्यात लिहिलं होतं, आरव, मी तुमच्यावर कधीच रागवले नाही, पण ज्या नात्याची सुरुवात विश्वासाने झाली होती, त्या नात्यात जर संशय आला तर थोडं दूर राहणं मला योग्य वाटतं. मला तुमचं आणि या घराचं सुख हवं आहे. पण पत्र वाचताना आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला पहिल्यांदा जाणवलं की सईला गमावण्याची भीती त्याला पैशांपेक्षा जास्त आहे. आरव सईला शोधण्यासाठी निघाला, पण त्याला माहिती नव्हतं सई ज्या ठिकाणी गेली होती तिथे तिच्या आयुष्याचं आणखी एक मोठं सत्य त्याची वाट पाहत होतं. एक असं सत्य ज्यामुळे आरवला आपल्या पत्नीच्या प्रेमाची खरी खोली समजणार होती. सई कुठे गेली होती? आरव तिला परत आणू शकेल का? आणि विक्रमने सांगितलेली गोष्ट खरंच होती का? आरवच्या हातात अजूनही सईचं पत्र होतं. त्या
काही ओळींनी त्याच्या मनात वादळ निर्माण केलं होतं. ज्या सईने त्याच्या आयुष्यात येऊन प्रत्येक संकटात साथ दिली, त्याच सईच्या मनाला आज त्याच्यामुळे दुःख झालं होतं. आरवच्या डोळ्यासमोर सईचे ते क्षण येत होते. ती पहाटे उठून घरासाठी काम करायची, त्याच्या आईवडिलांची काळजी घ्यायची, त्याच्या दुःखात त्याला धीर द्यायची आणि सर्वात मोठं म्हणजे स्वतःच्या दागिन्यांचा त्याग करून स्वतःच्या कुटुंबाचा आनंद जपला होता. आरव स्वतःशीच म्हणाला, मी पैशांच्या समस्येत इतका अडखळलो होतो की माझ्यासाठी सर्वात मौल्यवान व्यक्तीचं मन दुखावलं. आरव सईला शोधण्यासाठी तिच्या माहेरी गेला. सई आपल्या आईवडिलांच्या घरी शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण मनात अजूनही आरवबद्दल प्रेम होतं. आरव तिला पाहताच तिच्या समोर गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. सई, मला माफ कर. सई काही बोलली नाही. आरव पुढे म्हणाला, मी तुझ्यावर प्रेमावर नाही तर परिस्थितीवर संशय घ्यायला हवा होता, पण मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. सईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आरव, मला तुमचा राग आला नव्हता. मला फक्त दुःख झालं होतं, कारण ज्याच्यासाठी मी सगळं केलं त्याच व्यक्तीला माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरावा द्यावा लागला. हे ऐकून आरव खाली मान घालून उभा राहिला. तेवढ्यात आरवला एक महत्त्वाची गोष्ट समजली. विक्रमने सांगितलेली माहिती खोटी होती. खरं तर विक्रमला आरवच्या व्यवसायात मिळवायचा होता, म्हणून त्याने आरव आणि सईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आरवला खूप राग आला, पण सईने त्याला थांबवलं. ती म्हणाली, रागाने कुणाचं आयुष्य सुधरत नाही. आरव, सत्य समोर आलं आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आरव तिच्याकडे पाहत राहिला. त्याला पुन्हा एकदा जाणवलं, सई फक्त त्याची पत्नी नव्हती, ती त्याची ताकद होती. काही दिवसांनी आरवने पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तो एकटा नव्हता, सई त्याच्या सोबत होती. दोघांनी मिळून छोट्या छोट्या प्रयत्नांनी व्यवसाय उभा करायला सुरुवात केली. सईने घर सांभाळतानाच आरवच्या कामात मदत केली. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. ज्यांनी कधी आरवचा संघर्ष पाहिला होता तेच लोक आता त्यांच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. एक दिवस शारदाताईंनी सईला जवळ बोलवलं. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्या म्हणाल्या, सई, मी तुला समजून घ्यायला वेळ घेतला. मला वाटलं होतं की तू फक्त माझ्या मुलाची पत्नी आहेस, पण आज समजलं की तू या घराची मुलगी आहेस. सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने शारदाताईंना मिठी मारली. काही महिन्यांनी आरवच्या व्यवसायात पुन्हा यशाच्या मार्गावर आला. पण यावेळी आरवला पैशांपेक्षा एक मोठी गोष्ट मिळाली होती, नात्यांची किंमत. एका संध्याकाळी आरव आणि सई घरच्या अंगणात बसले होते. आरव हसून म्हणाला, सई, तुला माहिती आहे का, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई पैसा नाही, तू आहेस. सई हसली आणि म्हणाली, माझ्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे तुमचा विश्वास. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. नातं फक्त प्रेमाला टिकत नाही, ते टिकतं विश्वासाने, समजुतीने आणि कठीण काळात एकमेकांच्या सोबत उभं राहण्याने. कधी कधी आयुष्यात संकट येतात, पण खरी माणसं तीच असतात जी त्या संकटात आपला हात सोडत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.